नमस्कार. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे केअरफुल किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत बाप्पांचे फेवरेट उकडीचे मोदक. आपण पाहू शकता किती पांढरे शुभ्र, सुबक आणि मऊसूद हे उकडीचे मोदक झालेले आहेत. त्यावर तुपाची धार त्याची रंगत अजूनच वाढवते. तेव्हा डिटेलमध्ये आपण ही रेसिपी आता पुढे पाहणार आहोत. एका छोट्या कढईमध्ये मी 1 चमचा तूप गरम केलेलं आहे. हे तूप थोडंसं गरम झालं की यात आपण घालणार आहोत थोडीशी खसखस. अर्धा चमचा खसखस पुरे होते. खसखस ॲड केली की ती थोडीशी तडकू द्यायची. छान ती तडकली की त्याचा एक छान अरोमाही येतो आणि ते दाताखाली जी कचकच लागते ती फार छान लागते. त्यानंतर आपण आता त्यात ॲड करत आहोत किसलेलं खोबरं. हे ओल्या नारळाचं किस आहे जो आपण हलका तुपामध्ये परतून घेणार आहोत. असं हलकसं परतून घेतलं की संपूर्ण नारळाच्या किसाला छान असा तुपाचा एक गंध येतो जो फारच अप्रतिम आणि छान असतो. नारळाला असं छान तुपामध्ये परतून घेतलं की त्यात आपण ॲड करणार आहोत थोडंसं कापलेलं गूळ. हा गूळ तुम्ही चिरून घ्या किंवा किसून घ्या, जे तुम्हाला सोयीचं पडेल त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता. आणि आता प्रमाण विचाराल तर तुम्ही किती मोदक बनवताय आणि कोणत्या आकाराचे बनवताय त्यावरती हे सर्व ठरलेलं आहे. मी कमी मोदक बनवले म्हणून एक छोटा आकाराचा नारळ घेतलेला आहे आणि त्याला अनुसरून त्याला योग्य प्रमाणात गूळ घातलेला आहे. तुम्ही जर जास्त बनवत असाल तर ते जास्तच लागेल. आता तुम्ही पाहू शकता आपण गूळ आणि खोबरं छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे सारण फारच टेम्पटिंग दिसते. हे एकजीव अशा प्रकारे झालं की गॅस बंद करायच्या थोडंसं आधी आपण त्यात ॲड करणार आहोत थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ पावडर. तुम्हाला हवं असल्यास फक्त जायफळ पावडर किंवा फक्त वेलची पावडरही तुम्ही घालू शकता. याच्यामुळे एक सारणाला सुगंध येतो. तर तुम्ही पाहताय आपण त्यात वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे. तर आपलं सारण आता तयार झालं आहे. आता लागूया आपण पुढच्या तयारीला. एका टोपामध्ये खाली पाणी घेतलेलं आहे. तुम्ही किती पीठ भिजवताय त्याच्या 1/3 पाणी तुम्हाला त्यात घ्यायचं आहे. ते पाणी उकळायला लागलं की त्यात मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर साजूक तूप त्यात ॲड करायचं आहे. तूप यासाठी कारण जे वरचं आवरण आहे तांदळाचं ते जे आहे ते कडक होण्याचे चान्सेस जास्त असतात. जेव्हा आपण यात तूप घालतो तेव्हा ते आवरण मऊ राहण्यास मदत होते. त्यामुळे नक्की 1 चमचाभर तूप यामध्ये नक्की घाला. आता आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे तांदळाचं पीठ. तुम्ही पाहू शकता गॅस हा स्लो फ्लेमवरती चालू आहे. आता तो एक परतून घेऊयात, व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घेऊयात. पीठ तुम्हाला कमी वाटलं तर पुन्हा घाला आणि छान एकरूप होईपर्यंत ते ढवळून घ्या. आणि ते झाल्याच्या नंतर त्यावर एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून गॅस बंद करा. याच्यामुळे छान वाफ मुरते आणि मऊ मोदक होतात. आता हे सर्व सारण आपण एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात. तुम्ही पाहताय की किती वाफाळलेलं आहे.
हे आपल्याला हाताने डायरेक्ट मळायला नाही जमणार. त्यामुळे हे गरम असतानाच त्याला एखाद्या छोट्या भांड्याच्या साहाय्याने, पेल्याच्या साहाय्याने किंवा तांब्याच्या साहाय्याने आपण मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून त्यात गुठळी राहू नये. त्यानंतर हलकं हलकं हाताला पाणी लावून ते पीठ मऊसूद असं भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ गरम आहे तरीसुद्धा आपण थोडं थोडं हाताला पाणी लावून ते नक्कीच मळू शकतो. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे. पीठ छान मळायचं आणि त्याच्यावरती एक ओला कपडा भिजवून, स्वच्छ पाण्याने भिजवून त्यावर ठेवून द्या. जर तुम्ही लगेच करणार असाल तर ते करायची गरज नाही. तर आपण मोदक बनवायला सुरुवात करत आहोत. एक छोट्या आकाराचा आपण गोळा त्या पिठातून घेतलेला आहे. आता हा गोळा तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता. अर्थात तुम्ही किती मोठा मोदक बनवताय हे त्यावर अवलंबून असतं. मी एक मोदक तुम्हाला करून दाखवते. त्यासाठी ही पारी करायला घेतलेली आहे मी. तुम्ही पाहू शकता पारी तयार झालेली आहे. आता बोटाच्या साहाय्याने आपण त्यांना छान असा आकार देऊयात. हा बोटाने आपण आकार देत आहोत, पण तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही त्यानेही करू शकता. पण हा हाताने बनवलेला मोदक जास्त टेम्पटिंग असतो किंवा साच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की पिठूळ लागतं, म्हणजे पीठ जास्त आणि सारण कमी. त्या उलट हा आपण हाताने जो मोदक बनवतो, हाताने जी पारी आपण करतो ती पातळ असते, त्यामुळे तो खायला पिठूळ अजिबात लागत नाही. त्यामुळे शक्यतो जर जमत नसेल तर तुम्ही नक्की साच्याने करा, पण हळूहळू प्रयत्न करा आणि हाताने बनवायचा प्रयत्न करा, शिकून घ्या. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला मोदक बनवून रेडी आहे. कसा वाटतोय? छान ना? अशाच प्रकारे आपण बाकीचेही सर्व मोदक तयार करून घेणार आहोत. एका स्टीमच्या पात्रामध्ये आपण केळीचं पान ठेवलेलं आहे आणि सर्व मोदक त्यात आपण ठेवत आहोत. मोदक पाहू शकता. शिकून घ्या. असे मोदक खायला खरंच फार छान लागतात. मोदक आपण सर्व व्यवस्थित ठेवणार आहोत पात्रामध्ये. अर्थात हे थोडेसे मोदक आहेत, त्यामुळे आपण सुटसुटीत ठेवू शकतोय. पण जर तुमचे मोदक जास्त असतील आणि ते या पात्रात ठेवायचे असतील तर तुम्ही आवर्जून त्याला तूप किंवा तेल लावून ठेवा, त्यामुळे ते चिटकत नाहीत. आपण पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे, आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. प्री हिटिंग बोलतात त्या प्रकारे. आता आपण प्री स्टीम करून घेतलेलं आहे. त्यावर आपण मोदकाचं पात्र ठेवलेलं आहे आणि 15 ते 20 मिनटं आपण याला वाफ काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता 15 मिनिटांनंतर वाफाळलेले गरमागरम मोदक आपल्याला दिसत आहेत. पाहताय ना किती छान दिसतोय. आमच्या रेसिपीज अशाच तुम्हाला नक्की आवडतील, अशाच असतील. तेव्हा आमच्या रेसिपीजच्या या चॅनलला, केळफुल किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घ्या. धन्यवाद.